मोठ्याचं करायचं काय करायचं काय अरे या 1.5 फुटाचं करायचं काय कुंत्र्यांचं करायचं काय करायचं काय नेपाळच्या अंड्याचं करायचं काय मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या विरोधात या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या विरोधात आज आम्ही जोडो मारो आंदोलन भोकरदन या ठिकाणी करून त्यांना एक इशारा दिला की हे आंदोलन आमचं आज शांततेनं होतं. कोणताही उद्रेक पद्धतीनं आम्ही आंदोलन करत नाही, कारण आमचा संघर्ष होता. मनोज पाटलाची आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करायचं, म्हणून आम्ही आज या आरामखोरांना इशारा दिला. आम्हाला तर असं वाटतं की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलता. आज आम्ही यांना एक इशारा दिला. यानंतर जर का आमच्या मनोज पाटला विरोधात बोलण्याचं यांनी काम केलं तर यांना ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकल महाराष्ट्रातला यांना कुठं फिरू देणार नाही, अशी यांना आता परत एकदा आव्हान करतो की यानंतर आपल्या मराठा समाजाच्या विरोधात कोणत्याही हरामखोर या हरामखोरी या पक्षाला चाटणारे लोक 12-12 महिन्याला पक्ष बदलणारे लोक जर का आमच्या मनोज पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलत असाल आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला जातीचे असून तुम्ही जातीचे आहे का नाही येत पहिले तुम्ही DNA चाचणी करायला पाहिजे. मनोज पाटील आपल्या मराठासाठी गोरगरिबाच्या लेकरांसाठी हा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ते लढू लागले आपल्या गरीब मराठा समाजासाठी. आमचा सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीनं मनोज पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा मोठ्या पद्धतीनं पाठिंबा आहे. जय शिवराय. त्यांच्या सांगण्यावरून आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचलेले आहे. आता काही दिवसापूर्वी नारायण राणे जे कोकणामधून येतात, जे भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसचे आश्रय देऊन आलेले आहेत, त्यांनी मराठवाड्यात येऊन आज मनोजदादा जरांगे साहेबांचा समाचार घेण्याची भाषा केली. या भाषेला आमचे प्रतिउत्तर आहे. आम्ही मराठा सेवक आहोत आणि नारायण राणे साहेब हा तुम्ही जसा इशारा दिलाय तसाच आमच्या भोकरदन तालुक्याच्या वतीने आपल्याला सुद्धा इशारा आहे. मनोजदादा जरांगे पाटलाच्या बाबतीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सांभाळून बोला, अन्यथा मराठवाड्यामध्ये पाय सुद्धा ठेवू दिला जाणार नाही. हा इशारा मराठा समाजाच्या वतीनं आपल्याला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. त्याचा निषेध आम्ही या निमित्तानं आज करत आहोत. वखणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं याचं षडयंत्र जे आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सूचनेनुसार मराठा समाजाचे काही नेते मनोज दादावर भुंकण्यासाठी या लोकांनी सोडलेले त्या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करतो. सगळ्यात अगोदर प्रवीण दरेकरांना पुढे केलं गेलं, प्रसाद लाडांना पुढे केलं गेलं. या आरामखोरांना लाज वाटली पाहिजे. या मराठा समाजानं तुम्हाला मोठं केलं, त्या समाजाच्या विरोधात जात असताना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. ज्या समाजासाठी आणि सर्वसामान्य गोरगरिबासाठी मनोजदादा लढताय त्यांना पाठिंबा तुम्हाला देता येत नसेल तर किमान विरोध करण्याचा पाप तरी करू नका. म्हणून आम्ही या सर्वांचा निषेध करतो. त्यासोबत कालच नारायण राणे यांना भुंकण्यासाठी परत सोडले गेलं. त्यांच्या मुलांनी सांगितलं की मनोज दादांची जीभ आम्ही ठेचण्याचं काम करू. अरे आरामखोरा, मराठवाड्यात येऊन दाखव, तुला ठेचण्याचं काम मराठा सेवक केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही यानंतर त्याची खबरदारी घेऊन देवेंद्र फडणवीसच्या तालावर नाचण्याचं सोडून द्यावं आणि समाजासाठी काम करावं एवढं आवाहन करतो. धन्यवाद. आम्हा मराठा सेवकांकडनं सांगणं आहे की यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे तसेच सकल मराठा समाज मराठा आरक्षण याच्या विरुद्ध थोडंसं जरी स्टेटमेंट दिलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आज जोडे तुमच्या पोस्टरला मारले, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या होबड्यावर शेण फेकून, लहान मुलाची विष्ठा फेकून, तसेच चपलाचा हार घालून तुमच्या होबड्यात चपला आणून तुमचा निषेध करण्यात येईल. जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून काही कुत्रे मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध भुंकण्याचं काम करताय आणि ते मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचं काम करताय. आज भोकरदन शहरामध्ये सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीने या जे हरामखोर जरांगे पाटलांच्या विरुद्ध भुंकण्याचं काम करताय त्यांना जोडे मारो आंदोलन ठेवण्यात आलं होतं. यांनी लक्षात ठेवावं, हा इशारा समजावा. यानंतर जर कोणी भुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याला ज्या पद्धतीने जोडे मारो आंदोलन केलं त्या पद्धतीने त्याला
धरून या ठिकाणी जोड्याने मारण्यात येईल ही या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना इशारा देतो.